ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोल्फा देवी हिच्या स्थापनेविषयीचा पहिला भाग. मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी समाज. कोळी आणि त्यांच्या कुटुंबांचं संपूर्ण आयुष्यच समुद्राशी, त्याच्या लहरीपणाशी, भरती ओहोटीशी घट्ट निगडीत असल्यानं त्यांची वस्ती समुद्राच्या किंवा जलाशयाच्या सान्निध्यातच असणं नैसर्गिक आहे. कोळी समाजाच्या या वस्त्यांना म्हणतात कोळीवाडे. मुंबई शहर आणि उपनगरात असे बरेच कोळीवाडे होते. कालौघात त्यातले काही लुप्त झाले, तर काहींनी अजूनही आपलं अस्तित्व टिकवून धरलेलं आहे. त्यापैकी एक म्हणजे वरळीचा कोळीवाडा. वरळीच्या कोळीवाड्याला 700-800 वर्ष किंवा त्याहूनही जुना इतिहास आहे. हा कोळीवाडा लहानशा टेकडीवर वसलेलं वरळी गाव म्हणूनही ओळखला जातो. मुंबईच्या 7 बेटांमधलं वरळी हे कुलाब्यानंतरचं सगळ्यात लहान बेट. वरळीचा कोळीवाडा वरळीच्या ॲनी बेझंट मार्गाच्या पश्चिमेला वसलेला आहे. ही इथली मूळ वस्ती. इतिहासातल्या नोंदीनुसार एवढी वस्ती सोडली तर वरळी बेटावर फारशी वस्ती नव्हती. महापालिकेच्या लव्ह ग्रोव्ह उदंचन केंद्रासमोर असलेलं लहानशा टेकडीवरचं मार्कंडेश्वर मंदिर ही वरळीची दक्षिण पूर्व सीमा. उत्तर सीमा म्हणजे सध्याच्या सेंच्युरी बाजारच्या समोरून वरळी गावात जाणारा रस्ता. असं हे वरळी गाव 12व्या आणि 13व्या शतकाच्या सुरुवातीला बिंबराजानं त्याचा सरचिटणीस सूर्यवंशी गंभीरराव याला इनाम म्हणून देऊन त्याला त्या गावचा पुरो हे पद दिल्याचा उल्लेख इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या महिकावतीची बखर या पुस्तकात येतो. असाच उल्लेख गोविंद नारायण मडगावकर यांच्या मुंबईचं वर्णन या 1862 सालच्या पुस्तकातही येतो. मडगावकर लिहितात, श्री राजबिंब महाराज यांनी आपले पाटील यांस वरली गाव वंश परंपरेत इनाम दिले होते. त्या गावातील शेत, जमीन, डोंगर, ताड, माड, खजुरी यांचे उत्पन्न वसूल करून पुत्र पौत्रादिकांनी याचा उपभोग घ्यावा. मडगावकरांनी हे लिहिताना सणाचा उल्लेख केलेला नसला तरी एका स्थानिक प्रभू गृहस्थांकडे सापडलेल्या लहानशा बखरीचा हवाला दिला आहे. महिकावतीच्या बखरीपेक्षा मडगावकर म्हणतात ती बखर वेगळी असावी, कारण मडगावकरांना मिळालेल्या बखरीत वरळीचा पुरातन वृत्तांत होता असं ते म्हणतात. गंभीरराव सूर्यवंशी यांस वरळी गाव इनाम देऊन त्यांस वरळी गावचे पुरो हे पद दिल्याचा उल्लेख बखर करते. तर मडगावकर केवळ वरळी गाव पाटलास इनाम दिले एवढाच उल्लेख करतात. एवढा एक फरक सोडल्यास मडगावकर आणि राजवाडे यांनी दिलेल्या इतर तपशिलात फारसा फरक नाहीये. पुरो हेच पुढे पाटील झाले असावेत असा तर्क सहज निघतो. राजा बिंबानं त्याच्या पाटलाला दिलेलं हे वरळी गाव इनाम म्हणून पुढे अनेक कारणांनी इतरांच्या हातात गेलं असलं तरी 9 पाटलांचा मान आजही या कोळीवाड्यात जपला जातो. तो याच संदर्भात असावा असं समजायला जागा आहे. या कोळीवाड्यात ग्रामपद्धती अद्यापही टिकून असून प्राचीन काळच्या परंपरा अजूनही आवर्जून जपल्या जातात.
कोळी समाजाचं आणि पाण्याचं अविभाज्य नातं आहे. त्यात समुद्रातली मासेमारी म्हणजे तर जीवावरचाच खेळ. लहरी समुद्र कोणत्या क्षणाला कोणतं दान पदरात टाकेल याची काहीच शाश्वती नाही. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेला कोळी सुखरूप परतेल याची काहीच शाश्वती नाही. म्हणूनच कोळी समाजाची देवावर प्रचंड श्रद्धा. या समाजातले बहुतेक सर्वच जण कारल्याच्या डोंगरातली श्री एकवीरा देवी आणि जेजुरीच्या खंडोबाला दरवर्षी भेट देतात. आपल्या देशातल्या कोणत्याही प्रांतातल्या कोणत्याही गावाचं स्वतःचं असं एक ग्रामदैवत असतं आणि ते बहुत करून देवी स्वरूपात असतं. या देवीला गावदेवी असंही म्हणतात. वरळी कोळीवाडाही त्याला अपवाद नाही. या कोळीवाड्याचं दैवत आहे श्री गोलफा देवी. एकवीरा देवीप्रमाणेच वरळी कोळीवाड्याची आपल्या ग्रामदेवतेवरही प्रचंड श्रद्धा आहे. या देवतेचा उगम नेमका कसा झाला असावा हा स्वतंत्र संशोधनाचा विषय. काही जुन्या पुस्तकातून गोलफा देवीची स्थापना बिंबराजाच्या काळात झाली असल्याचं मानलं जातं. परंतु जर वरळी कोळीवाडा राजा बिंब मुंबईत येण्यापूर्वीपासून अस्तित्वात असेल तर त्याची देवता गोलफा देवी ही तेवढीच जुनी असावी हे ओघानं आलंच. मग गोलफा देवीच्या स्थापनेशी बिंबराजाचं नाव जोडलं जाण्यामागे दोन शक्यता असू शकतील. त्यातली पहिली शक्यता म्हणजे गोलफा देवी पूर्वीपासूनच अस्तित्वात असल्यानं बिंबराजानं तिलाच त्याची कुलदेवता शाकंभरीचं रूप मानलं असावं. मुंबईत राज्य स्थापन करणारा राजा प्रताप बिंब हा चालुक्य कुळातला. महिकावतीच्या बखरीत या राजाची कुळदेवता शाकंभरी असल्याचा उल्लेख आहे. राजा प्रताप बिंबानं मुंबईतल्या माहीमला आपली राजधानी स्थापन केल्यानंतर आपल्या राज्यात अस्तित्वात असलेल्या वरळीच्या गोलफा देवीलाच शाकंभरीचं स्वरूप मानून पूजा करायला प्रारंभ केला असावा. गोलफा देवीची पानं, फुलं, भाज्यांनी केली जाणारी पूजा लक्षात घेता गोलफा देवी म्हणजेच शाकंभरी असण्याची दाट शक्यता आहे. गोलफा देवी ही शाकंभरीचंच रूप आहे हे सिद्ध करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे प्रभादेवीच्या मंदिरात ज्याप्रमाणे कालिका देवी आणि चंडिका देवीच्या मूर्ती आहेत त्याचप्रमाणे गोलफा देवीच्या सानिध्यात हरबा देवी आणि साकबा देवी या देवतांच्या मूर्ती आहेत. बखरीतल्या नोंदीनुसार हरबा देवी ही राजा बिंबाचे सरसबनीस शेषवंशी आनंदरावांची कुळदेवता आणि प्रभादेवीच्या मंदिरातली कालिका देवी ज्याची कुळदेवता आहे तो सूर्यवंशी गंभीरराव वरई गावचा इनामदार. याचा सरळ अर्थ असा की राजा बिंब त्याची कुलदेवता शाकंभरी म्हणजे प्रभादेवी आणि वरईची गोलफा देवी ह्यांचा निकटचा संबंध हा असलाच पाहिजे. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. अज्ञात मुंबईची